सकळा ठाई भगवत भाव, सकळा ठाई भगवत भाव हाची अनुभव जयांचा, त्यांचे चरणी लीन व्हावी उद्धरावी कृपेने। मावळले काम क्रोध, मावळले काम क्रोध वृत्ती सन्निध हरीच्या, त्यांचे चरणी लीन व्हावी उद्धरावी कृपेने। निळा म्हणे त्यांच्या नामी, निळा म्हणे त्यांच्या नामी, पापे अधर्म नासती, त्यांचे चरणी लीन व्हावी उद्धरावी कृपेने। पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमः, सरी चरणा संताची या, त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांचे केले या स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, ते चिवंदो श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारो आता। आता वंदुरंग भूमिका कीर्तनी उभे होते त्या लोका, टाळ मृदंग श्रुते देखा, तया माझे नमन दंडवत। जोडून या कर चरणी ठेवी तो माता, चरणी ठेवी तो माता, परिसावी विनंती माझी पंढरी नाथा, परिसावी विनंती माझी पंढरी नाथा। कर चरणी ठेवी तो माता, चरणी ठेवी तो माता, परिसावी विनंती, परिसावी विनंती माझी पंढरी नाथा। मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या, सकळा ठाई भगवत भाव, सकळा ठाई भगवत भाव हाची अनुभव जयांचा, त्यांचे चरणी लीन व्हावी उद्धरावी कृपेने। प्रस्तुत प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग, संत श्रेष्ठ संत सम्राट जगत उद्धारक जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय महाराज यांचे एकनिष्ठ शिष्य आणि वारकरी संप्रदायाच्या कलशाच्याही वरी ध्वज स्वरूपाने ज्यांचं स्थान आहे, असे वारकरी संप्रदायातील एक ज्येष्ठ संत संत श्रेष्ठ श्री निळोबाराय महाराज यांचा अभंग आज कीर्तन सेवेकरता निवडलेला असून, या अभंगामधून संत श्रेष्ठ श्री निळोबाराय महाराज संतांची अंतरंग लक्षणे तुमच्या आमच्या समोर प्रगट करतायत। विठाला
विठाला विठाला टाळी वाजवा टाळी वाजवा विठाला विठाला कुंडलिकावर दार विठ्ठल श्री ज्ञानदेव विठाला 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 सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत श्री तुकोबाराय महाराज यांचे एकनिष्ठ शिष्य निळोबाराय महाराजांचा अभंग आहे. या अभंगामधून संत श्रेष्ठ श्री निळोबाराय महाराज नेमकं संत कुणाला म्हणावं त्या संतांची अंतरंग लक्षणे तुमच्या आमच्या समोर प्रगट करत आहेत. अभंगाच्या भावार्था संबंधी विचार असा आहे. निळोबाराय महाराज या अभंगातून तुम्हा आम्हाला संतांच्या चरणी लीन होण्याचा एक प्रकारचा उपदेशही करत, परंतु संतांच्या चरणी ज्या संतांच्या चरणी आम्हाला लीन व्हायचंय आणि ज्या संतांच्या चरणी लीन झाल्याने आमच्या जीवनाचा उद्धार होणार आहे, ज्या संतांच्या चरणी लीन झाल्याने आमचं जीवन कृतार्थ होणार आहे, असे संत आम्ही ओळखायचे कसे, असे संत म्हणायचं कुणाला. तेव्हा निळोबाराय त्या संतांची अंतरंग लक्षणे तुमच्या आमच्या समोर प्रगट करत आहेत. अभंगाच्या मुख्य भावार्थाला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. जरी सर्वांना ज्ञात असेल, माहितीही असलं तरी वक्त्याचं कर्तव्य म्हणून सांगणं गरजेचं आहे की आजचा हा कार्यक्रम किम निमित्ताने आपल्या सर्वांना ज्ञात आहे. आपल्या परिसरातील सर्वांना परिचित असणारं हेने कुटुंब त्यांच्या या फार्म हाऊस वरती त्यांनी भक्तराज श्री हनुमंतरायाचं मंदिराची उभारणी केली आणि त्या मंदिराच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने प्रतिवर्षी या ठिकाणी मोठ्या अट्टहासाने ते कार्यक्रमाचं आयोजन करत असतात. कुठल्या तरी निमित्ताने आपल्या हातून अन्नदान घडावं या उद्देशाने हा कुटुंबीय नेहमी आपण परमार्थ क्षेत्रामध्ये अग्रेसर राहतं आणि कुठल्या ना कुठल्या निमित्ताने आपल्या हातातून अन्नदान घडावं या उद्देशाने प्रतिवर्षी कार्यक्रमाचं आयोजन करत असतात. शास्त्राने जे 5 अत्यंतिक महत्वपूर्ण दान सांगितले, त्या 5 महत्वपूर्ण दानापैकी अन्नदान एक श्रेष्ठ दान आहे. त्यामध्ये भूदान आहे, गोदान आहे, कांचनदान आहे, अन्नदान आहे आणि 5व्या क्रमांकाचा आहे ज्ञानदान. यातल्या पहिल्या 3 क्रमांकाचे दान करणं थोडंसं आता या काळाला कठीण जातं. गुंटा जमिनीवर आलो आपण. आता अन्नदान भूदान करणं फार कठीण जातं. गोदान गाईच पाहायला मिळत नाहीत, तर गोदान करणं फार त्याहीपेक्षा अजून कठीण आहे. बरं, कांचनदान आपाकडे आहे ती सोय, त्यांच्याकडे त्याचं दुकानच आहे, प्रसिद्ध आहेत आपल्या परिसरामध्ये. परंतु त्याचाही भाव आता 50,000च्या पुढे जाऊन पोहोचलेला आहे. म्हणजे तोही करणं फार कठीण आहे. म्हणजे भूदान करणं कठीण आहे, गोदान करणं कठीण आहे आणि कांचनदान तर त्याही पेक्षा अधिक कठीण आहे. मग आता राहिले 2, एक अन्नदान आणि दुसरा आहे ज्ञानदान. या 3ही दानापेक्षा श्रेष्ठ दान कोणतं असेल तर ते अन्नदान आहे. सर्वाभूती द्यावे अन्न, द्रव्य पात्र विचारून. अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे आणि त्यातल्या त्यात परमार्थिक क्षेत्रामध्ये, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये केलेलं अन्नदान, वारीच्या वाटेवरती केलेलं, सप्ताहामध्ये केलेलं अन्नदान विशेष फल देऊन जातं. बाकीच्या अन्नदानापेक्षा सप्ताहामध्ये केलेलं, धार्मिक क्षेत्रामध्ये केलेलं अन्नदान हे विशेष फल देऊन जातं. नाथ महाराज सांगतात, तेथे एकसित दिदल्या अन्न होय कोटी कुळीचे उद्धरण. एका नाही, कोट्या कुळींचं उद्धार होऊन जाईल, इतकं मोठं सामर्थ्य अन्नदानामध्ये. आणि या अन्नदानापेक्षा अजून एक गोष्ट पवित्र आहे, अजून एक गोष्ट श्रेष्ठ आहे, त्याला ज्ञानदान असं म्हटलं जातं. तर कीर्तनाच्या माध्यमातून या कुटुंबियाच्या वतीने त्या ज्ञानदानाची ही पूर्तता प्रतिवर्षी होत असते. या वर्षीचे हे 3रं वर्ष. अन्नदान आणि ज्ञानदान या दोन्ही गोष्टीची पूर्तता या कुटुंबियाच्या हातून होत असल्यामुळे अतिशय श्रेष्ठ असं कार्य यांच्या हातून प्रतिवर्षी घडत आहे. अजून भगवान परमात्मा यांच्या हातातून अशाच पद्धतीचे कार्य घडत राहावं. आमचे हरिभक्तीपरायण सुभाष आप्पा आणि त्यांचे मोठे बंधू बाळासाहेबराव या दोघांच्या विचारातून या कार्यक्रमाचं आयोजन होत असतं.
त्याला गावकऱ्याची ही साथ आहे. गावातील सर्व भजनी मंडळी, परिसरातून आलेली सर्व भजनी मंडळी, आदी करून सर्व गुणीजनांच्या सहकार्याने संत श्रेष्ठ श्री निळोबारायांच्या अभंगाद्वारा आपण या कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचा आणि भगवान परमात्म्याचे चिंतन करण्याचा प्रयत्न करूयात. त्याचंच नाव कीर्तन असेल. विठाला अभंग संत श्रेष्ठ श्री निळोबाराय महाराजांचा आहे. आणि या अभंगामधून निळोबाराय महाराज नेमकं संत कुणाला म्हणावं, त्या संतांची व्याख्या काय. योग्य संतांच्या चरणी आम्हाला जीवन अर्पण करायचंय, आमचं जीवन उद्धरून जायचंय. मग योग्य संतांची भेट कधी होईल आणि असे संत आम्ही ओळखायचे कसे, त्यांची काही लक्षणं आम्हाला सांगा, असा साधकांनी निळोबाऱ्यांना प्रश्न केल्याच्या नंतर निळोबाऱ्यांनी त्या साधकांकरता योग्य संतांच्या चरणी लीन होऊन आपलं जीवन उद्धरून जाण्याकरता संतांची आंतरंग लक्षणे तुमच्या आमच्या समोर प्रगट केलेत. एक प्रकारचं संत कुणाला म्हणावं याचं पुरेपूर ज्ञान या अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे. विठाला वारकरी संप्रदायातील सर्व संत महात्म्यांनी तुम्हाला उद्धरून जाण्याचा मार्ग सांगितला. त्याचं कारणच आहे की मानवी जीवन आणि अन्य जीवन या दोन जीवनामध्ये फरकच असा आहे की मानवी जीवनामध्येच फक्त उद्धरून जाता येतं, अन्य कोणत्याही जीवनामध्ये तुम्हाला उद्धरून जाता येत नाही. अन्य जीवनामध्ये फक्त भोग भोगून ते जीवन संपवायचं असतं. पूर्वजन्मात केलेल्या पाप पुण्यादी कर्माचे भोग असतील, ते भोग भोगून फक्त अन्य जीवन संपवायचं असतं. नवीन काही करण्याला अन्य जीवनामध्ये वाव नाहीये. नवीन काही करण्याला अन्य जीवनामध्ये संधी नाहीये. ती संधी किंवा वाव फक्त आणि फक्त या मनुष्य देहामध्येच प्राप्त आहे. एकच देह असं की याच देहामधून ईश्वराचं चिंतन घडता येतं. अन्य कोणत्याही देहामधून आपल्याला भजन करता येत नाही. ऐकले का कधी गाढवाने भजन केलेलं? असं कधी ऐकण्यात आले का? ऐकले का कधी बैलांनी भजन केलेलं? याचा अर्थ जे भजन करत नाहीत किंवा जे संप्रदायात येत नाही त्याला आम्ही गाढव किंवा बैल म्हणतोय असा त्याचा अर्थ धरू नका बरं. सांगायचा मुद्दा हा फक्त मनुष्य देहामध्येच फक्त ईश्वराचं चिंतन करता येतं, अन्य कोणत्याही नाही. कर्तृत्व आणि भोक्तृत्व याचा समन्वय म्हणजे फक्त मनुष्य जन्म आहे. की मागे केलेलं कर्म भोगायचे तेही मनुष्य जन्मातच, आणि पुढे हजारो जन्मासाठी येणारं नवीन कर्म जाणून करायचंय ते सुद्धा मनुष्य जन्मातच. म्हणून आपण करण्याकरता पण आलो आणि भोगण्याकरता पण आलो. कर्तृत्व आणि भोक्तृत्व या दोन्हीचा समन्वय म्हणजे मनुष्य जन्म आहे, आणि हेच मनुष्य जन्माचं वैशिष्ट्य आहे. विठाला केवळ भोक्तृत्व असेल तर ते पशूंचं जीवन आहे. पशूंच्या जीवनामध्ये कर्तृत्व नावाचा शब्द येत नाही, फक्त भोक्तृत्व. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. भोग भोगून आपलं जीवन संपवायचंय, फक्त भोक्तृत्व नावाचा गुण पशूंच्या जीवनामध्ये. बर केवळ कर्तृत्व असेल आणि भोक्तृत्व वाचून कर्तृत्व असेल तर ते संतांचं जीवन आहे. संतांच्या जीवनामध्ये भोक्तृत्व नावाचा गुण येत नाही, फक्त कर्तृत्व. बरं, जिथं भोक्तृत्व आणि कर्तृत्व या दोन्हीचाही संबंध येत नाही, या दोन्हीच्या पलीकडे ज्यांचं जीवन आहे ते भगवत जीवन आहे, देवाचाच अवतार आहे तो. आणि जिथं भोक्तृत्व आणि कर्तृत्व या दोन्हीचाही संबंध येतो, या दोन्हीच्या समन्वयाने जे जीवन जगलं जातं त्याला मात्र मनुष्य जन्म असं म्हटलं जातं. हेच मनुष्य जन्माचं वैशिष्ट्य आहे की नाही? केले कर्म झाले तेची भोगा आली. केलेलं कर्म भोगायचे तेही मनुष्य जन्मातच, आणि पुढे हजारो जन्मासाठी येणारं नवीन कर्म करायचं तेही मनुष्य जन्मातच. म्हणून आपण करण्याकरता पण आलो, भोगण्याकरता पण आलो. मग करायचंच असेल तर असं कर्म करा कसं शास्त्र शिकवित त्याप्रमाणे, संत महात्मे सांगतात त्याप्रमाणे. असं जर कर्म केलं तर याच मनुष्य देहामधून माऊली ज्ञानोबा सांगतात, येण्याची शरीरे
शरीरा येणे सरे किंबहुना येरजारे चिरा पडे. ज्ञानोबा सांगतात येरजारीवरती म्हणजे जन्म मरण रूपी येरजारीवरती तुम्हाला चिरा पाडता येईल. येण्याची म्हणजे मनुष्य देहवाचक हा शब्द आहे. येण्याची म्हणजे या मनुष्य देहामध्येच फक्त उद्धरून जाता येतं. याची देही घडी देवाचे भजन ह्या एकाच देहामध्ये ईश्वराचं चिंतन करता येतं. दुसरीकडे हे ज्ञान प्राप्त होत नाही, दुसरीकडे ही संधी नाही. आणि माणसानं मिळालेल्या संधीचं सोनं करत जाऊ पाहिजे. मनुष्य देह सानिध मनुष्य देह सानिध अन्य कोणत्याही जीवनामध्ये उद्धरून जाता येत नाही. तशी संधी अन्य जीवनामध्ये नाही. आणि माणसानं मिळालेल्या संधीचं सोनं केलं पाहिजे. संधी आणि संधीचं सोनं या दोन गोष्टी जर जीवनामध्ये साधता आल्या तर जीवन उद्धरून गेल्याशिवाय राहत नाही, जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. पहिली गोष्ट आहे संधी ओळखता आली पाहिजे आणि ओळखलेल्या संधीचं सोनंही करता आलं पाहिजे. आम्हाला पहिल्यांदा संधीच ओळखता येत नाही. ऐकत आहे ना तुम्ही? पहिल्यांदा संधी ओळखताच येत नाही. बालपण नावाची संधी आहे तर त्यात संस्कार नावाचं सोनं दिलं पाहिजे. तरुणपण नावाची मिळालेली ही संधी आहे त्यात त्याग नावाचं सोनं दिलं पाहिजे. आणि म्हातारपण ही सुद्धा एक प्रकारची संधी आहे, त्यात भजन नावाची संधी दिली पाहिजे, सोनं केलं पाहिजे. विढा संधी आणि संधीचं सोनं या दोन गोष्टी जीवनामध्ये साधता आल्या तर जीवन आपलं सफल झाल्याशिवाय राहत नाही, जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. बालपण नावाची संधी आहे, संस्कार नावाचं सोनं दिलं पाहिजे. लहान मुलाला आपण संस्कारित केलं पाहिजे. आणि मुलाला जर संस्कारित करायचं असेल तर अगोदर आपण स्वतः संस्कारित असलं पाहिजे. ऐकत आहे ना तुम्ही? आपण जर लेजिम खेळत येत असू तर आपल्या पोराने आपल्याकडून काय संस्कार घ्यायचे? मुलाला संस्कारित करायचंय, मुलाला सद्मार्गाला लावायचे, चांगल्या मार्गाला लावायचे तर पहिल्यांदा आपण स्वतः संस्कारित असलं पाहिजे. ज्ञानोबा सांगतात येथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती येरतेच्या अनुष्ठिती सामान्य सकळ. ज्ञानोबा सांगतात मुलाला जर संस्कारित करायचं असेल तर लहान मुलं आपलं वर्तन करत असतात. आपण कुण्या पद्धतीने वागतो त्याचं अनुकरण करत असतात. मग लहान मुलाला संस्कारित करायचं असेल तर अगोदर आपण स्वतः संस्कारित असलं पाहिजे. पहिली गोष्ट बालपण नावाची संधी आहे, संस्कार नावाचं सोनं द्या. तरुणपण ही सुद्धा मिळालेली फार मोठी संधी आहे. तरुणपणामध्ये त्याग नावाचं सोनं दिलं पाहिजे. तरुणपणामध्ये त्याग पाहिजे. तशी आमची ही भूमी ही त्यागाचीच भूमी आहे. या देशामध्ये त्याग खूट के बाळा आहे. प्रत्येकाजवळ त्याग असला पाहिजे. तरुणाजवळ त्याग असल्याशिवाय तरुण पुढे घडत नाही. पहा, स्वामी विवेकानंदासारखे फक्कड महात्मे या देशामध्ये जन्माला आले
आणि एवढं मोठं नाव त्यांचं लौकिक झालं, त्याचं कारणच आहे त्यांच्याजवळ होता फक्त त्याग. त्याग नावाचा गुण तरुणाजवळ असला की तरुण मोठा झाल्याशिवाय राहत नाही. भगतसिंगाच्या जीवनामधील एक प्रसंग आहे पहा, किती मोठा त्याग. भगतसिंगांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. उद्या फाशी होणार सांगितलं भगतसिंगांना. भगतसिंगांना त्यांचे जेलर जाऊन सूचना द्यायची, उद्या तुम्हाला फाशी होणार आहे. भगतसिंगांनी जाऊन हसून त्यांना उत्तर देऊ, ठीक आहे. सकाळी सकाळी फाशीचा दिवस उजडला आणि ज्या दिवशी भगतसिंगाला फाशी द्यायची होती सकाळी सकाळी 1-1.5 तासाच्या अगोदर जेलर त्या ठिकाणी जातो आणि जाऊन त्यांना सांगतो, आता 1 तासाने तुम्हाला फाशी होणार आहे. पाहतो तर भगतसिंग त्यावेळेला दंड आणि जोर बैठक काढत होते, व्यायाम करत होते. भगतसिंगांना जेलरने विचारलं, अरे काय करतो, 1 तासाने तुला मरायचंय आणि आता व्यायाम करतोस, या व्यायामाचा काय उपयोग होणार आहे? भगतसिंगाने दिलेलं उत्तर फार महत्वाचं होतं पहा. मी त्याग सांगतोय, त्याग. भगतसिंगाने दिलेलं फार मोठं उत्तर होतं. त्यांनी सांगितलं, ऐका जेलर साहेब, माझी आई दररोज भगवंताची पूजा करते, दररोज देवाची पूजा करत असताना फुलं आणते आणि त्यातले फक्त जे टवटवीत फुल आहेत तेच फक्त देवाला वाहते, जे सुकलेले फुल आहेत ते मात्र देवाला वाहत नाही. आता हे फुल, हे तरुण वयातलं फुल आता मी देव या भारत मातेच्या चरणी वाहणार आहे. हे जीवन मी भारत मातेच्या चरणी वाहणार आहे. तर सुकलेलं होऊन मला जीवन व्हायचं नाही. व्यायाम करून ताजं टणटणीत होऊन मला या भारत मातेच्या चरणी आपलं जीवन अर्पण करायचं. ही त्यागाची भूमी फक्त भारत देशामध्ये पाहायला मिळते. तरुणपण मिळालेली संधी आहे तर त्यात त्याग नावाचं सोनं दिलं पाहिजे. म्हातारपण ही सुद्धा संधी आहे, त्यात भजन नावाची सोनं केलं पाहिजे. म्हातारपण सुद्धा एक संधीच आहे, त्यात भजन नावाचं सोनं केलं पाहिजे. नंतर माणसं काय होतं माहिती, म्हातारपणाला संसाराची फार ओढ लागते. 70-80 वर्ष झाल्या तरी कमरेच्या चाव्या अजून पोरांच्या हातात जात नाहीये. जेवढं जेवढं माणसाचं वय म्हातार होईल तेवढं तेवढं अधिक संसाराची माझ्या माघारी माझ्या पोरांचं होईल कसं. अरे तू मरून तर बघ, तुझ्यापेक्षा चांगल्या पद्धतीने नाही जगली तर. म्हातारपणामध्ये सर्वस्वाचा त्याग केला पाहिजे. एकावन काही मामाने शिंकले बघा, बरोबर. 51 वन म्हटलं की वनामध्ये गेलं पाहिजे, ऐक नाही. संसाराचा त्याग केला पाहिजे, परमार्थाला लागलं पाहिजे. सांगायचा मुद्दा हा, म्हातारपण ही संधी आहे, भजन नावाचं सोनं केलं पाहिजे. संधी आणि संधीचं सोनं ज्याला ओळखता आलं त्याचं जीवन सार्थक केलं जातं. तसं मनुष्य जन्मच एक प्रकारची मोठी संधी आहे. बरवी ही वेळ सापडली संधी, साह्य झाली बुद्धी संचिताची. म्हणून या जन्मामध्ये असं कर्म करा, शास्त्र शिकविते त्याप्रमाणे, संत शिकवितात त्याप्रमाणे, तर आपला मनुष्य जन्मामध्ये नक्कीच उद्धार होतो. पण महाराज, मनुष्य जन्मामध्ये उद्धार होतोय तुम्ही म्हणताय, मग काय केलं म्हणजे मनुष्य जन्मामध्ये उद्धार होईल? कोणता उपाय आचरला म्हणजे मनुष्य जन्मामध्ये उद्धार होईल? असा जेव्हा प्रश्न आम्ही संत महात्म्यांना करतो तेव्हा संत महात्मे सांगतात, अरे बाबा, मनुष्य जन्मामध्ये उद्धरून जाण्याकरता उपायाची कमतरता नाही, अनेक उपाय आहेत. ज्ञानोबाऱ्यास सांगतात, म्हणून अर्जुना पाही प्रवेशावया माझे ठाई, उपायासी नाही वाणिजेत. अर्जुना, उपायाची काही कमतरता आहे असं नाही, अनेक उपाय मनुष्य जन्मामध्ये उद्धरून जाण्याकरता, तरण्याकरता अनेक उपाय आहेत. उपायाची काही कमतरता आहे असं नाही, परंतु त्यातल्या त्यात थोडं शास्त्राच्या भाषेतून, त्यातल्या त्यात थोडं संत महात्म्याने तुमचा आमचा विचार करून सरळ आपला उद्धार व्हावा याच्या करता आपल्या करता सोप्यातले सोपे उपाय निवडून काढला. त्याला नियत उपाय आणि सुलभ उपाय असं सुद्धा म्हटलं जातं. तर सर्व संत महात्म्यांच्या डोळ्यापुढे तो नियत आणि सुलभ उपाय उपस्थित झाला, समोर आला. तो म्हणजे कोणता उपाय आहे? तुम्हा आम्हाला उद्धरून जाण्याकरता तो उपाय संत महात्म्याने निवडून काढला. तो उपाय माऊली ज्ञानोबाराय हरिपाठामध्ये, हरिपाठातल्या 5व्या अभंगाच्या शेवटच्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये तो उपाय सांगतात. साधूचे संगती तरुणोपाय, साधूचे संगती हो ज्ञान देवा सांग दृष्टांताची मात, ज्ञान देवा सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती तरुणोपाय, साधूचे संगती तरुणोपाय. साधूचे
असा सर्व संत महात्म्याने एक उपाय शोधून काढला. तो उपाय नियत पण आहे आणि सुलभ पण आहे. साधूची संगती तरणोपाय. जीवाला जर उद्धरून जायचं असेल तर साधूच्या संगतीशिवाय जीवाचा उद्धार होऊ शकत नाही. अनेक संतांची प्रमाण आपण पाहून घ्या. बैसता संतांचे संगती कळो आले कमळापती, किंवा संतांचे संगती मनोमार्ग गती, अकळावा श्रीपती येणे पंते. संतांच्या संगतीशिवाय जीवाचा उद्धार होऊ शकत नाही. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय, किंवा संताविण प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. वेदाने सुद्धा साक्ष देऊन सांगितलं संतांच्या प्राप्तीशिवाय जीवाचा उद्धार होऊ शकत नाही. अन्वय मुखाने आणि व्यतिरिक्त मुखाने दोन्ही मुखाने विचार करा. जीवाला जर उद्धरण्याचा उपाय अपेक्षित असेल तर संत चरण सेवा ही जीवाचा उद्धरण्याचा उपाय आहे. तुकोबऱ्याचा अजून एका ठिकाणी प्रमाण आहे. उद्धारासी ठाव नाही भाग्यहीना, उद्धारासी ठाव नाही भाग्यहीना. विनमुख चरणा संतांची, विनमुख चरणा संतांची. जीवाला उद्धरून जायचं असेल तर संतांशिवाय गत्यंतर नाही. उद्धाराशी ठाव नाही भाग्यहीना, विनमुख चरणा संतांच्या. संत चरणा व्यतिरिक्त जर एखादा कोणी मी उद्धरून जाईन असं म्हणूच लागला तर त्याचं म्हणणं फार चुकीचं आहे. तो तर उद्धरून जाणारच नाही. त्यासाठी तुकोबाऱ्याने एक दृष्टांत दिला. त्याचं म्हणणं नेमकं कितपत चुकीचं आहे याच्यासाठी तुकोबाऱ्या एका ठिकाणी दृष्टांत देतात. काय झालं म्हणे, एका ग्रहस्थाने बादलीभर पाण्यामध्ये शेण मलमूत्र कालविलं. ऐकत आहे ना तुम्ही? बादलीभर पाण्यामध्ये शेण मलमूत्र विष्ठा कालवली, त्या पाण्याने मी स्नान करून सुचिरभूत होईल म्हणू लागला. तर मला सांगा, शेण मलमूत्र पाण्याने स्नान करून तो कसा काय सुचित्र होईल, सुचिरभूत होईल? तो जसा सुचित्र होणार नाही, पवित्र होणार नाही, तसं मी संत चरणा व्यतिरिक्त उद्धरून जाईन म्हणणं ही सुद्धा तितकं चुकीचं आहे. तुकोबाऱ्या उदाहरण देतात. उदकी कालवी शेण मलमूत्र तो होय पवित्र कासया. पाण्यामध्ये शेण मलमूत्र कालवून तो जसा पवित्र होणार नाही आणि मी होईन म्हणणं जसं त्याचं चुकतंय, अगदी त्या पद्धतीने मी संत चरणा व्यतिरिक्त उद्धरून जाईन म्हणणं हे सुद्धा तितकं चुकीचं आहे. विढाला उतरे न करे भवन, उतरे न करे भवन, उतरे न करे भवन, म्हणी तुमच्या पायाच्या म्हणे तुमच्या पायाच्या आधारे. संतांचे चरण सेवा घेतल्याशिवाय, संतांच्या चरणाचा आश्रय घेतल्याशिवाय जीवाचा उद्धार होऊ शकत नाही. अन्वय मुखाने व्यतिरिक्त मुखाने दोन्ही मुखाने विचार करा. संत चरण सेवा ही उद्धरून जाण्यासाठी तारक आहे. तुकोबाऱ्याने भावे गावे गीत या अभंगामध्ये देवाच्या प्राप्ती करता किंवा उद्धरून जाण्याकरता जे काही आम्हाला उपाय सांगितले, करी हा सुलभ उपाव
तुझं व्हावा आहे देव करी हा सुलभ उपाव, असं म्हणून जे काही उपाय आम्हाला सांगितले त्यामध्ये हा एक महत्वपूर्ण उपाय सांगितला. कोणता? मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. संतांच्या चरणावरती आपण नतमस्तक झालं पाहिजे, त्याच्याशिवाय उद्धार होऊ शकत नाही. पण आपल्याला लक्षात आलं, म्हणून संत पाये हे सेवावे तरीच तरावे. तुका म्हणे संत चरण सेवा केली पाहिजे, म्हणजे संतांशिवाय जीवाचा उद्धार होऊ शकत नाही. इथपर्यंत आमच्या लक्षात आलं. पण महाराज, ज्या संतांच्या चरणाची सेवा केल्याशिवाय आमचा उद्धार होणार नाही, असे संत आम्हाला कुठं भेटतील? अशा संतांची ओळख सांगा, अशा संतांची आम्हाला व्याख्या सांगा, म्हणजे जेणेकरून त्या संतांच्या चरणावरती आम्हाला नतमस्तक होता येईल आणि आमचं जीवन आम्हाला उद्धरून घेता येईल. अशा संतांची आम्हाला ओळख सांगा, त्याची लक्षणं सांगा, कारण लक्षण सांगितल्याशिवाय लक्ष्याची प्राप्ती होत नसते. शास्त्र सांगतं, लक्षणं प्रमाणाभ्यम वस्तू सिद्धी. एखाद्या वस्तूची जर सिद्धी करायची असेल, एखाद्या वस्तूची जर आपल्याला ओळख पटवायची असेल, तर पहिल्यांदा त्या वस्तूचं आपण काय केलं पाहिजे? लक्षण सांगितलं पाहिजे. लक्षण सांगितल्याशिवाय लक्ष्याची प्राप्ती होत नाही. कल्पना करा, एखादा व्यक्ती हरवला, हरवलेल्या व्यक्तीचा आपल्याला शोध करायचा, शोध करून घ्यायचे. आपल्याकडे त्याचा फोटोही नाही. आपण पोलीस स्टेशन मध्ये गेलो, पोलीसवाले विचारतात त्याचा फोटो आहे का? म्हटले फोटो नाही आमच्याजवळ. त्याचं वय किती आहे? मग सांगितलं जातं. मग 40-50 वर्ष काय असेल ते त्याचं वय. त्याची उंची म्हटले 5 फूट 9 इंच उंची आहे. त्याचा वर्ण गोरा वर्ण आहे, मध्यम बांध आहे, नाक सरळ आहे, नाकावरती तिळ आहे, अमक 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 त्याचं वर्णन सांगितलं जातं. आणि या लक्षणाच्या साहाय्याने त्या लक्ष्याची प्राप्ती करून घेतली जाते. म्हणजे एखाद्या वस्तूची जर सिद्धी करून घ्यायची असेल तर पहिल्यांदा त्याचं काय सांगितलं पाहिजे? लक्षण सांगितलं पाहिजे. जसं ब्रह्म म्हटलं की संतांनी अगोदर ब्रह्माचं लक्षण सांगितलं. कुणाला ब्रह्म म्हणावं? आपण ब्रह्म ब्रह्म म्हणतो, म्हणजे ब्रह्म म्हणतात कुणाला, ब्रह्माची व्याख्या काय आहे असा संत महात्म्यांना जेव्हा आम्ही प्रश्न केला, तेव्हा संत महात्म्यांनी ब्रह्माची व्याख्या केली. कुणाला ब्रह्म म्हणावं? ब्रह्मसूत्रामध्ये ब्रह्माची व्याख्या येते, जन्मांधस्य यताः, एवढीच ब्रह्माची व्याख्या आहे. या जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय ज्याच्या सत्तेत होते, ज्याच्या सत्तेने होते आणि ज्याच्या स्वरूपात होते त्याला ब्रह्म असं म्हटलं जातं. विढाला जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय ज्याच्या सत्तेत होते, स्वरूपात होते, स्वरूपाने होते त्याला ब्रह्म असं म्हटलं जातं. ही जशी ब्रह्माची व्याख्या सांगितली ना महाराज, तशी आम्हाला संतांची ही व्याख्या सांगा, जेणेकरून आम्हाला संतांच्या चरणावरती लीन होता येईल, आमच्या जीवनाचा उद्धार करून घेता येईल. अशा संतांची आम्हाला व्याख्या सांगा, त्यांचे लक्षण सांगा. लक्षण सांगा म्हटल्यानंतर लक्षणाचे पुन्हा 2 प्रकार पडतात. एक आहे बहिरंग लक्षण आणि दुसरं आहे अंतरंग लक्षण. बहिरंग म्हणजे दिसणारे बाह्य स्वरूपाचे लक्षण आणि अंतरंग लक्षण अंतःकरणातून असणारे लक्षण. बहिरंग लक्षण वेगळे आहेत आणि अंतरंग लक्षण वेगळे आहेत. ऐका, बहिरंग लक्षण प्रत्येक संतांचे वेगवेगळे असू शकतात, परंतु अंतरंग लक्षण मात्र सर्व संतांचे सारखेच असतात. अंतरंग लक्षण कोण्याही संतांचं कदापि बदलत नाही. सर्व संतांचे अंतरंग लक्षण सारखेच असतात. बहिरंग लक्षण हे त्याच्या त्याच्या जातीवर अवलंबून असतं, त्यांच्या त्यांच्या पंथावर अवलंबून असतं, त्यांच्या त्यांच्या आवडी निवडीवर अवलंबून असतं, त्यांच्या त्यांच्या स्वभावानुसार बहिरंग लक्षण बदलू शकतं. परंतु अंतरंग लक्षण मात्र कोण्याही संतांचं कदापि बदललं जात नाही. अंतरंग लक्षण सर्व संतांचं सारखं असतं. जगातल्या कोणत्याही संतांकडे जा, त्या संतांचं अंतरंग लक्षण मात्र सारखंच असतं. मग ज्या संतांच्या चरणी लीन झाल्याने आमच्या जीवनाचा उद्धार होणार आहे, त्या संतांची अंतरंग लक्षणाची पूर्तता निळोबराय करतायत अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये.